तर नमस्कार मंडळी, आपण चोपड्यामध्ये खर्डी आहे का कोणतं गाव आहे ते काय माहिती नाही, या गावात पोचलेलो आहोत आपण. रात्रीच आपण मुक्कामी आलेलो होतो, तुम्ही पाहू शकता गाडी. आणि आपली बाकीची टीम पुढे गेली आता. तर मग आपण रात्रीच मुक्कामी आलो होतो. आता मांडव वाजवायचं आहे आपल्याला. मांडव आहे का काय आहे ते काय माहिती नाही, पण आपण मांडवसाठीच आलेलो होतो. सकाळी आपण रात्री या मंदिरात झोपलेलो होतो. इथं तुम्ही पाहू शकता, इथं झोपलेलो होतो रात्री. तर मग आता 1-2 गाणे वाजवायचे फक्त, जास्त नाही. फक्त 1-2 गाणे वाजून बंद करायचे. मग डायरेक्ट दुपारी कार्यक्रम आहे आपल्याला. दुपारीच वाजवावं लागणार आहे आपल्याला. तर मग चला दाखवतो तुम्हाला पुढील ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. इथं लग्न घर आहे. संध्याकाळी तिथं हळद वाजवायची आपल्याला. या इथं तर फायनली मंडळी आपले मांडव नव्हता, पण ते मांडवासारखं काहीतरी वाजून झालेलं आहे आपलं. आणि टिमक्यावाल्यांना पाठवलं तिकडं. टिमक्यावाले गेले तिकडं वाजवायला. आपले 2-3 गाणी वाजून झालेले. काय आवाज कराय ना गोया बी. तर मंडळी आपण इकडं आता थोडं बाहेर आलो होतो. तुम्ही पाहू शकता एकदम थंड वातावरण आहे, एकच नंबर. कारण की काल खूप जोरात पाऊस झालेला आहे इकडं. तुम्ही पाहू शकता खूप चिखल झाला आहे, पूर्ण चिखल झालेला आहे वावरामध्ये. आणि इथं शेजारी केळीची बाग आहे मित्रांनो. तिकडं तुम्हाला लोकेश दिसत असेल, त्याच्या तिकडं केळीची बाग आहे. तुम्हाला रस्त्याला गेल्यावर दाखवतो केळींची बाग. इकडं सगळ्यात जास्त केळीचंच पीक होतं मित्रांनो. जिकडं नाही तिकडं फक्त केळीच्या बागा असतात आणि कापूस आणि केळीच्या बागा. अजून तिकडं समोर पण आहेत, तिकडं त्या तिकडं पण आहेत आणि इकडं पण आहेत केळीची बाग. हे पहा, तर फायनली मंडळी आपण जेवण करण्यासाठी आलो आहोत. तुम्ही पाहू शकता डाळबट्टी का वरणबट्टी आहे ती बा मागं. आपल्याला सवय नाही आहे ते खाण्याची, पण आता सवय पाडून घेऊ. कारण की इकडंच वाजवण्यास यावं लागतं कायम म्हणून आता खाऊन घेऊ दाबून चपून. डाळबट्टी वरणबट्टी काय असेल नसेल ते. चला तुम्ही पाहू शकता आपले जे आपण सुरुवातीला ज्या ऑर्डरी होत्या ना आपल्या, त्या ऑर्डरींना डायरेक्ट जेवण जात नव्हतं ते. पण आता ट्राय करू, खाऊ. तर आपले कुठे खाता नाही येणार भाऊ मया. तिकडे सरक नाही घ्या थोडा, नाही तर निघ्या ना तिकडे बसणं. आठ येणार जागा असणार काय खाशी खावा नाही सर जे दिलं बरं तुम्ही नाही. आता मस्त पकी डाळबट्टी वरणबट्टी काय असेल नसेल ते दाबून देऊ. यांना लय आवडतं बरं का ते. आपले जे पॅड मास्टर आहेत ना, खूप आवडतं यांना. आपला त्याचं शास्त्र अजिबात बसत नाही मित्रांनो. आपल्याला तिकडे तो खायचं आवडत, पण तरी पण आता पोटासाठी दाबून त्यांनी काही डाळबट्टी वरणबट्टी बघितली नव्हती, त्यांना घेऊन आलोय आम्ही. तर चला डाळबट्टी दाखवतो. आपल्याकडे काही डाळबट्टी जास्त चालत नाही. आपल्या भागात काय कोणी जास्त बनवत नाही, इकडं जास्त बनवता म्हणून आता दाबून देऊ. चला मी काय बनवू बसा ते आपण घरी तुम्ही कांदी कुठून
तर फायनली मंडळी तुम्ही पाहू शकता वरणबट्टी ही भट्टी आहे आणि त्याच्यावर पाय असं चुरून वरण टाकलेलं आहे. डाळ भट्टी, वरणबट्टी जे असेल ते काय असेल ते. पोऱ्या काय खाई राही ना बेकार भारी, त्याला बेकार आवडी जायची वाटतं. डाळ भट्टी खातो आहे आम्ही. तर फायनली मंडळी आपली मिरवणूक संपलेली आहे. काहीतरी पाणी मिरवायचं काहीतरी होतं ते आपलं मिरवून झालेलं आहे. तर मग आता डायरेक्ट आपल्याला डायरेक्ट संध्याकाळी हळद वाजवायची. तोपर्यंत आराम करून घेऊ. तुम्ही पाहू शकता मस्त मंदिरात आपण गाद्या मस्त आथरून दिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता बा आपले सर्व बँडचे पोरं झोपलेले आहेत. बाकीचे तिकडे आहेत आणि आम्ही इकडं झोपलेलो आहोत. बाकीचे काही बाकीच्यांना काही झोप लागत नाही, ते इकडं बाहेर फिरत आहे. मग त्याला सध्या थोडा आराम करून घेऊ, कारण की उद्या आपल्याला लगेच टाळी वाजून लगेच निघायचं आहे. जागच राहावं लागणार आहे, म्हणून आता झोप करून घेऊ पूर्ण. संध्याकाळी उठू आणि मग हळदीची तयारी दाखवतो तुम्हाला. सायंकाळची हळद फुलकं आणि मग आपला ब्लॉग आजचा संपेल संध्याकाळी. तर आपल्या या ब्लॉगला लाईक कमेंट करायचं असाल तर सबस्क्राईब करून घ्या पटकन. हॅलो कटा तर फायनली मंडळी आपण आता हळदीसाठी गाडी चालू केलेली होती. तर मग आता हळदीचे गाणे झालेले आहेत, हळद लावून झालेली आहे. हळदीचा जो काही कार्यक्रम होता तो पूर्ण सेटअप त्यांचं आवरून गेलं आहे. तर मग आता जेवण वगैरे करू आणि डायरेक्ट फुलक्याला सुरुवात करू. आता जवळजवळ वाजले आहेत आपले 5:30 झालेले आहेत मित्रांनो. तर मग आता हळद वाजून झालेली आहे आपली. आता डायरेक्ट खाऊन घेऊ आणि तुम्हाला दाखवतो फुलक्याचा प्रोग्राम. इथंच वाजवायचं आहे, मग कुठं वाजवायचं ते काय माहिती नाही, कारण की इथं पण मंडप आहे, तिकडं घरी पण मंडप आहे नाही, आणि अजून तिकडं गल्लीमध्ये पण मंडप आहे. नक्की कोणत्या ठिकाणी फुलकं होतं ते काही माहिती नाही. नाही, उद्या आपल्याला टाळे हा आजचा स्पेशल व्लॉग आहे आणि उद्याचा टाळीचा स्पेशल आहे. झोपडा वर्ग झोपडा बांधणे आपल्याला वस्ती कराने डवऱ्या झुम करा तेव्हा बिगर दात ना अशा टाकली तेव्हा तिला दात नाही काय खाता वाव फुल का. त्याचा टाइम झालेला आहे तरी आता 5-10 मिनिटात गाडी चालू होईल आपली. तर ब्लॉग मध्ये पुढे बघत राहा. फायनली मंडळी चला आता फुलकाला सुरुवात होते. नवरदेव मिरवायचं आहे आपल्याला. नवरदेव मिरवू 11 वाजता की 12 वाजता ते काय माहिती नाही, दाखवतो तुम्हाला फुलके. तर कंटिन्यू चला आपल्याला टाइम जास्त जोर लाई बोला नाही.
तर फायनली आपलं जे काही फुलकं होतं ते मस्त वाजून झालेलं आहे. ऑर्डर झालेली आहे माडवची आजची. तुम्ही पाहू शकता लाईटीचं जे काही CRPचं जे काही सेटअप होतं ते आता उतरवतोय आपण. आता उतरवू, ब्लेंडर वगैरे उतरवू, CRP उतरवू आणि देऊ पॅक करून. उद्या आपल्याला टाळी आहे मित्रांनो, तर टाळी वाजून आणि लगेच आपण निघायचंय आपल्याला घरी. तर मग हा स्पेशल व्लॉग आहे आणि उद्याचा टाळीचा स्पेशल व्लॉग आहे. तो व्लॉगला आपण पहा, लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही पाहू शकता पोरं लई दमलेत. दिवसभर गाडी चालू होती, तुम्ही पाहू शकता एकदम जाम होऊन बसलेले, खतरनाक. आणि हे पहा आपले टेम्पररी कर्मचारी, लोकेश कर्मचारी मांजरीवाणी डोळे चमकतायत त्याचे. मांजरीवाणी डोळे चमकतात त्याचे लोकेशचे. आणि तुम्ही पाहू शकता आपले ऑर्गन मास्टर, बयाळ ऑर्गन मास्टर आहेत ते. हे तुम्ही पाहू शकता. आणि आपले जे ड्रायव्हर आहेत ते मालक आहेत, पण आपण त्यांना ड्रायव्हरच म्हणतो काय. तर मग चला, थोडा वेळपर्यंत आपल्या व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि व्लॉग लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मंडळी. तर मग पटकन सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि उद्याचा व्लॉग पहा. चला. चला मंडळी, जेवण करायला. आपले वाजले आहेत 12, 12:30 झालेले आहेत. एक वाजी घ्या, 1 वाजून जायले मित्रांनो. आता जेवण करू आणि मस्त टाराटूर झोपू. बेकार घुमालायचे बरं का, बेकार घुमालायचे. तर मग मंडळी 71% डिझेल होतं किती. आपला व्लॉग संपलेला आहे. लाईक सबस्क्राईब करूनच आता झोपून घ्या तुम्ही पण. सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि उद्याच्या व्लॉगला कंटिन्यू राहा. या परत पाहिला. चला झोपा.